बटाव फोटोग्राफी, लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी, लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव, येवला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी अटी आणि शर्तीनुसार कांदा निर्यात बंदी हटवण्याची घोषणा केली होती, पण 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याची माहिती वाणिज्य विभागाच्या सचिवांनी दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। केंद्र सरकारच्या या धोरणाचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त केला। सरकारने 7 डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीसाठी कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय लागू केला होता। या निर्णयाच्या नंतर कांद्याच्या दरामध्ये प्रचंड घसरण होऊन शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे। असं होत असताना 18 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांद्यावर निर्यात बंदी हटवून किमान 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाईल अशी घोषणा झाल्याचं केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, नगरचे खासदार सुजय विखे पाटील अशा अनेक सत्ताधारी पक्षातल्या खासदारांनी, मंत्र्यांनी ही निर्यात बंदी उठल्याचं घोषित केलं अशा माध्यमांमधून, वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसारित झाल्या। परंतु प्रत्यक्षात आज केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सेक्रेटरी धीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार कांद्याची निर्यात बंदी ही 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार आहे। या निर्णयाचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी जाहीर असा निषेध करत आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळत हा उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळतोय आणि सरकार मात्र कांद्याच्या निर्यात बंदीवर ठाम आहे। यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक पट्ट्यामधून ह्या विद्यमान केंद्र सरकारला याची प्रचंड झळ सोसावी लागेल। केंद्र सरकारने तत्काळ कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।